लक्ष देणार आहे? अ, तुम्ही आप आता लोकांसोबत तुमची भूमिका मांडताय, मात्र त्या नोटीसला भूमिकेतून कसं उत्तर देणार आहे? नोटीसचं उत्तर नोटीसनंच देणार. नोटीसचं उत्तर नोटीसनंच आपली लिगल टीम आहे ते नोटीस उत्तर हे देणार आहे. नोटीसीमुळे चित्रपट थांबेल, चित्रीकरण थांबेल, चित्रपट येणार नाही, अशी भीती आहे का तुम्हाला? नाही, चित्रपट थांबणार नाही, कारण की चित्रपट हे माध्यमच आहे की समाजात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रतिबिंब हा सिनेमा आहे. आतापर्यंत भरपूर असे आणि सिनेमा आहेत, आमचं असे सिनेमे कधी आले. राजकीय विषय चालू आहे शूटिंग आमचं. शूटिंग चालू आहे. शूटिंग बंद नाही होणार. आणि आमचं राजकीय क्षेत्राशी कधीच काही संबंध नव्हता. आम्ही एक फिल्म मेकर्स आहेत, म्हणून आम्ही कायद्यामध्ये भलेही थोडा मागपुढे असेल, पण आम्ही आमच्या कायदे तज्ज्ञांना बोललो, त्यांनी म्हटले थांबणार नाही, पण जनतेची साथ असायला पाहिजे. जनतेची साथ पाहिजे फक्त, कारण की आमच्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याचा जो ज्या मुद्द्यावर त्यांनी नोटीस पाठवलेली आहे, हा. तर ते तुम्ही असा गुन्हा केलाय का, तुम्ही साधर्म्य वगैरे आहे का, ते त्याच्यामध्ये दिसतंय का? आणि नोटीसला तुम्ही जर निर्व्यवस्थित उत्तर दिलं तर काही प्रश्न येत नाही. म्हणजे त्यांचा तुमच्यावर आरोप काय आहे? नाही, त्यांचं आता आपण जे फिल्म बनवली आहे ती तसं बघायला गेलं तर पूर्ण आपण इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स असते. आपण सत्य घटनेवर आधारित काही बनवत नाही आहे, इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. तर साधारण एक साडी घातलेली लेडी आहे, साडी घातली एकदम सुसंस्कृत साडी घातलेली लेडी आहे, हा कोणाचाही लुक असू शकतो. असं कुणी हे नाही करू शकत की हा माझा लुक आहे, हे असं कुठं मी स्वतः तर ऑफिशियली कुठं हे नाही झालेलं की हे झालं. हां एकच भूमिकाची आहे. हां नाही, टीजर येतो, टीजर आहे तो. टीजर येतो. आणि प्रत्येक भूमिकेचे वेगवेगळे प्रत्येक टीजर भूमिकेचे येणार आहे. वेगवेगळे टीजर येणार आहे. म्हणजे आता आपण ह्या टीजर करण्याच्या मागचा उद्देश हा होता की जे कॅरेक्टर आहे, लीड कॅरेक्टर आहे सिनेमाचं, त्या कॅरेक्टरचा चेहरा लपवणं. त्या कॅरेक्टरचा चेहरा ह्या सिनेमामध्ये दिसत नाहीये, तो चेहरा लपवणं हा ह्या टीजरचा उद्देश होता. तुमची नोटीस कुठल्या पॉईंटवर आलेली आहे तेच माहिती की तिथं तुम्ही काही नाव दिलेलं नाहीये? कुठेच नाव नाहीये, ऑफिशियली आमच्याकडनं कुठंच नाव नाही, अर्थच नाही तसं बघायला गेलं तर. काय प्रश्न आहे? काय प्रश्नच नाही. त्यांनी काय म्हणजे मानहानीचं म्हणलंय का? मानहानीची नोटीस आलेली आहे आम्हाला, पण ऑफिशियली आमच्याकडनं कुठंच असं डिक्लेअर नाही, कोणाचं नाव घेतलं नाही आमचं कुठल्याही पेजला किंवा आमच्या टीजरमध्ये पण आम्ही कुठल्याच माणसाचं नाव, हे इन्स्पायर्ड बाय समाजात घडलेल्या घटनेवर इन्स्पायर्ड बाय आम्ही एक काल्पनिक गोष्ट करत आहोत. ऍक्च्युअली असे चित्रपट करताना ही भीती होतीच का नाही तुम्हाला की तुम्हाला नोटीस येईल किंवा त्याची तुम्ही पूर्वतयारी केली होती का? दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही का घाबरला? हा. नाही, घाबरत नाही. काय आलंय, ह्या पॉलिटिकल प्रेशरमुळे ना की आमचे जे कलाकार आहेत, बाकीचे पण कलाकार, टेक्निकल टीम, ज्यांचं ऑलरेडी आता आपला सिनेमा 70% शूट झालेला आहे, तर काही कलाकारांवर प्रेशर येतं. काही कलाकार आमच्याकडे येऊन म्हणतात की ही नोटीस आली, हे सगळं झालं, आमच्यावर काय नको. भरपूर मोठे मोठे कलाकार आहे, इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार आहेत. तर हे पॉलिटिकल प्रेशरला कलाकार घाबरायला लागलेत की काही कलाकारांचं असं झालं की हे कसं, आता दीपाली मॅम तर खंबीर आहेत, पण दीपाली मॅम सारखे सगळेच खंबीर. त्यामुळे ते त्यांची बाजू मांडत राहतात आणि अशा गोष्टी यायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीला सपोर्ट राहायला पाहिजे. तर तुम्ही जो मुद्दा घेतलाय ना, तो वादांकित होता हे तुम्हाला कल्पना होती, तुमची त्याची तयारी असायलाच पाहिजे. आणि आता सुद्धा तुम्ही पुन्हा तुमच्या सिद्धच होत नाही, तेच मला सिद्धच होत नाही, नाही. वादांकित तर नाहीच आहे. वादांकित म्हणजे आता वादांकित एक काय नाहीच आहे. सत्य घटना. तो विषय तर आहे ना. हो, चालू आहे. बोंडगिरीवर. हो, तुम्ही जर त्या नाव वगैरे प्रकरणानंतर वापरलं तुमचा तर- पिक्चर येतोय ना, त्या प्रकरणानंतर तुमचा पिक्चर येतोय, हा. त्यामुळे तो तुम्ही सत्य घटनेवर आधारित म्हणा किंवा नाही म्हणा का म्हणा, लोकांना कळतंय. तुम्ही किती म्हणता तरी लोकांना नाही, कळतंय नाही. काय तुम्ही दाखवताय. आपण कसं करतो, मी मागाशी पण बोललो की समाजात घडलेल्या गोष्टीचं प्रतिबिंब म्हणजे सिनेमा असतो. जे काय समाजात घडतं त्यालाच सिनेमातनं आपण प्रबोधन करत असतो. इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट म्हणू शकतो आपण, बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट नाही हा सिनेमा. पण मग तुम्ही नावं वगैरे कथानकामध्ये तीच ठेवलेत? नाही, सगळी नावं आपली वेगळी. काल्पनिक नाव आहे. सगळं काल्पनिक आहे, असण्याचं पदं म्हणजे पण आमचं काल्पनिक आहे. पण नोटीसला काय अर्थच नाही ना, सर. नोटीसला अर्थच नाही काय. हा. उत्तर तर द्या त्यांना. हा, ते आमची लिगल टीम देते. नोटीसला काहीच अर्थ नाही आहे, कारण की आपली नावं वेगळी आहेत, आपली पदं वेगळी आहेत. सिनेमा बघितलं, आणि पहिली गोष्ट एक छोटासा मुद्दा आहे की टीजर बघून कुणीच नोटीस देऊ शकत नाही, कारण की टीजरमध्ये काहीच समोर होत नाही. तुम्ही सिनेमा बघा, सिनेमामध्ये जर तुम्हाला काय वाटलं की तुमचं काय गोष्टी चुकीच्या दाखवल्या गेल्या आहेत किंवा तुमचं खरंच काही गोष्टी आहेत, तर तुम्ही नोटीस देऊ शकता. टीजरवर नोटीस काढणं हे कुठं व्हॅलिडच नाही आहे, म्हणून त्या नोटीसचं आम्हाला काहीच हे नाही आहे. फक्त जनतेचा हे नको व्हायला, मिसगाईड जनता नको व्हायला, जनतेचा सपोर्ट असावा म्हणून आम्ही. आणि बाकी दुसरी गोष्ट काय होतं, या नोटीसमुळे ना काही कलाकार आमचे, काही टेक्निकल टीम आमचे जे क्रू आहे, ती लोक थोडीशी घाबरले, कारण की पॉलिटिकल गोष्ट आहे. पॉलिटिकल गोष्टीला भरपूर लोक घाबरतात. आणि आम्ही कलाकार आहे, आमचा पॉलिटिक्सचा ह्याच्या आधी काहीच संबंध आला नाही. आम्ही एक प्युअर फिल्म मेकर आहे. माझे जर ह्याच्या आधीचे जरी फिल्म बघितले, पॉस्को 307, म्हणजे वाघाचे पंजे, हे सोशल मेसेजवरच फिल्म आहे.
प्रकारची गरज आहे म्हणून हा प्रयत्न आहे. आता साधी गोष्ट अशी की कायदेशीर वाहतूक टाकून आपली बदनामी केली जाते अशा आवाज उठून आपल्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर अशा प्रकारे या प्रकारात आपण सतत बघू आपण आपल्या स्त्री हिताच्या भूमिकाची तरतूद करू. ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर तुम्ही पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहात. त्याला मान्य ते हे सगळं न करता अशा पद्धतीत आपण आपल्या भूमिकेची प्रामाणिक राहू. प्रत्येकाला नोटीस मी उत्तर दिले आहे. पण खरं तर बघायला गेलं तर हा जो विषय आहे हा मोठ्या शोषण होत आहे त्याला जागृत करण्यासाठी आहे. आणि हा विषय तुम्ही काय केलं हा चित्रपट बंद होणार नाही. हा चित्रपट होणार बरेच बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही काळाची गरज आहे की अगर मी सांगलं पहिल्यामध्ये गोष्टी करतात तिथे कोणालाही आपण कुठल्याही गोष्टीला कुठल्याही एखादा पहिल्याचं चरित्र ठीक आहे आवाज ठीक. ओके. बाईट मागून घ्या. जे जेवढं Yes.